श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या अद्भुत चमत्कारिक सकारात्मक ऊर्जा देणाऱ्या स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचाच पुन्हा एकदा स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर रोज असे स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या कृपेने जीवनातील सर्व समस्यांचं निदान होईल, सर्व समस्यांचं समाधान होईल आणि आयुष्यामध्ये जे काही तुम्हाला हवं आहे, ज्या काही तुमच्या इच्छा आहे, त्या सर्व काही पूर्ण नक्कीच होतील. फक्त स्वामींवरती पूर्ण मनापासून विश्वास ठेवा. तुमचा विश्वासच तुमची खरी ताकद आहे. म्हणून लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, जिथं भक्ती आहे, जिथं विश्वास आहे, जिथं श्रद्धा आहे, तिथं मार्ग नक्कीच सापडतो. म्हणून कधीही परमेश्वरावरील विश्वास, परमेश्वरावरील श्रद्धा कमी होऊ देऊ नका. कारण जेवढा विश्वास मोठा, जेवढी श्रद्धा मोठी ना, तेवढंच तुम्हाला जास्त शक्ती मिळत असते. स्वामी भक्तांनो, जिथं कोणी साथ देत नाही तिथं स्वामी समर्थ महाराज भक्तांची साथ देतात. म्हणून ज्याला आयुष्यामध्ये कोणीही मदत करत नाहीत ना, त्याला स्वामी समर्थ महाराज मदत करत असतात. स्वामी भक्तांनो, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला अनेक लोक मिळतील. काही लोक तुम्हाला पुढे घेऊन जातील तर काही लोक तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील. परंतु लक्षात ठेवा, चांगलं वाईट दोन्ही गोष्टी आपल्यासमोर येतीलच. मात्र आपल्याला काय निवडायचं हे आपल्या मनावरती आहे. आपल्याला चांगला मार्ग निवडायचा की आपल्याला वाईट लोकांची संगत निवडायची हे आपल्यावरती आहे. काही लोक आपल्याशी गोड बोलतात परंतु आपल्याला वाईट मार्गावर नेतात, तर काही लोक आपल्याशी तिखट बोलतात परंतु आपल्या भल्याचं ते सांगत असतात. परंतु आपल्याला वाटतं की अरे हा माझ्या वाईटाचा विचार करतो, परंतु जो तिखट बोलतो, जो कडू बोलतो ना, तो आपल्या चांगल्यासाठी बोलतो, तो सत्य बोलतो, म्हणून आपल्याला ते कडू वाटतं. आणि गोड बोलणारी लोक फक्त आपल्या तोंडावरती गोड बोलतात आणि मागे आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जर कोणी तुमच्याशी खूपच गोड बोलत असेल तर समजून घ्या की त्याच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी काळवेर आहे. स्वामी भक्तांनो, कुठलाही मित्र असू द्या, कुठलाही नातेवाईक असू द्या किंवा कुठलीही घरातील व्यक्ती असू द्या, जर ती तुमच्या भल्यासाठी तुमच्याशी भांडत असेल तर समजून जा की तिला तुम्ही खूप महत्त्वाचे आहात. कारण ती व्यक्ती तुमच्यासाठी खूप वणवण करत आहे. स्वामी भक्तांनो, कधी कोणी कोणासाठी रिकामं नसतं. मात्र जेव्हा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला काही सांगत असतो तेव्हा ती व्यक्ती आपलं काम सोडून आपल्यासाठी धावत येत असते. ती खरी आपली जीवाची व्यक्ती असते. म्हणून स्वामी भक्तांनो, अशा जीवनातील जवळच्या व्यक्तींना कधीही विसरू नका. जे तुम्हाला अर्ध्या रात्रीला मदतीला धावून आले त्यांचे उपकार कधी विसरू नका. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, ही सर्व काही स्वामींची किमया आहे. जीवनामध्ये चांगले माणसं स्वामींच पाठवत असतात जेणेकरून तुमचं चांगलं व्हावं. परंतु नकळतपणे आपण चांगल्या माणसांचीच भांडण करतो, त्यांच्यापासून दूर जातो आणि जीवनावर आपण आपल्या पायावरती दगड धोंडा पाडून घेतो. म्हणून स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जरी तुमच्या हातून अशा काही चुका झाल्या असतील तर वेळेस त्या चुका सुधारा. स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुम्हाला आणखी पुढे जाऊन चांगले मार्ग, चांगल्या व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये देणार आहेत. स्वामी भक्तांनो, जेव्हा पुढील सर्व दरवाजे बंद होतात ना, तेव्हा कुठलाही दरवाजा उरलेला नसतो. तेव्हा जीवनामध्ये स्वामी समर्थ महाराज नवीन दरवाजा उघडत असतात, नवीन संधी पाठवत असतात. म्हणून स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, जिथे कोणी काही देत नाही तिथे स्वामी समर्थ महाराज भरभरून देत असतात. म्हणून स्वामींची किमया खूप वेगळी आहे, खूप मोलाची आहे, जी आपण कधी समजू शकत नाही. स्वामी भक्तांनो, जिथे आपल्या जीवनामध्ये आपल्याला फक्त निराशा, अपयश मिळत असतं तिथं आपल्याला यश देण्याचं काम स्वामी समर्थ महाराज करत असतात. आपल्याला करायचं काय तर आपल्याला फक्त प्रामाणिक स्वामींची भक्ती करायची आहे, आपल्याला चांगले कर्म करायचे आणि आपल्याला मनामध्ये आत्मविश्वास ठेवायचा आहे. जेव्हा मनामध्ये आत्मविश्वास असतो, मनामध्ये जेव्हा आपल्या सकारात्मक शक्ती असते, मन निर्मळ असतं, मनामध्ये सर्वांच्या भल्याचा विचार असतो, तेव्हा स्वामींची भक्ती आपण जी करतो ती आपोआप फळास येत असते.
कधी कधी माणूस विचार करतो की मी खूप भक्ती केली, मी खूप सेवा केली, परंतु मला कधी काही मिळालं नाही. परंतु तुम्ही हा विचार केला आहे का? तुम्ही फक्त भक्ती केली, परंतु कधी स्वतःच्या मनामध्ये डोकावून पाहिलं आहे का की मी किती लोकांचं वाईट केलं, मी किती लोकांना मागे खेचण्याचा प्रयत्न केला, मी किती लोकांशी खोटं वागलो? हे सर्व कधी आपण आपल्या मनामध्ये डोकावून पाहिलं आहे का? आपण मनुष्य आहोत, आपला हा स्वभावच आहे. एखादा पुढे चालला की त्याला मागे खेचायचं, एखादा काहीतरी चांगलं करत असला की त्याला नावं ठेवायची, दोन लोकांमध्ये भांडणं लावायची. हा माणसाचा मूळचा स्वभाव असतो. परंतु हा स्वभाव बदलून चांगला मार्ग निवडणं म्हणजे खरी भक्ती आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, कधीही कोणामध्ये भांडण लावू नका, कधी कोणाचे पैसे बुडवू नका, कधी कोणाला फसवू नका, कधी कोणाचं वाईट होईल असं कधी काही करू नका. कधी कधी माणूस फक्त स्वतःला मोठं बनवण्याच्या विचारामध्ये दुसऱ्यांचं वाईट करत असतो, दुसऱ्यांना मागे खेचत असतो. परंतु स्वतः मोठं होऊन दुसऱ्यांना मागे खेचलं तर परमेश्वर आपल्याला माफ करतील का? जो खरा माणूस आहे, आपण त्याला त्रास दिला आणि आपण फक्त स्वतःचं घर भरत राहिलो तर परमेश्वर आपल्याला कधीच माफ करणार नाही. आपण जीवनामध्ये कितीही कष्ट केले तरी त्याचं योग्य ते फळ आपल्याला मिळणार नाही, कारण आपण चुकीचं वागत आहोत, आपण चुकीच्या मार्गावर आहोत. म्हणून स्वामी भक्तांनो, जे काही मिळवायचं आहे ते प्रामाणिकपणाने मिळवा, प्रामाणिक कष्टाने मिळवा. स्वामी समर्थ महाराज जेव्हा देतात ना तेव्हा भरभरून देत असतात, म्हणून काळजी करायची नाही. जो चांगलं काम करतो ना तो कधी फळाची अपेक्षा ठेवत नाही, कारण चांगलं काम करणाऱ्याला, चांगलं वागणाऱ्यांना थोडा त्रास होत असतो, परंतु त्याला माहीत असतं की पुढे जाऊन आपलं कल्याण स्वामी समर्थ महाराज करणार आहे. म्हणून जो स्वामींचा खरा भक्त आहे तो कधीच चांगला मार्ग सोडत नाही. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या व्यक्ती आपल्याला जीवनामध्ये भेटतील. मात्र जीवनामध्ये काही चांगले सल्ले देऊन जातील, काही वाईट सल्ले देऊन जातील. वाईट सल्ले ऐकायचे नाही, चांगले सल्ले ऐकायचे आणि त्यांच्यासोबत राहायचं. वाईट लोकांना चांगल्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करायचा. त्यांची इच्छा असेल तर ते चांगल्या मार्गाने येतील, त्यांची मनापासून जर इच्छाच नसेल तर ते तुमच्या चांगल्या मार्गाने येणार नाही, उलट तुम्हाला भरकटवण्याचा प्रयत्न करतील. अशा व्यक्तींपासून दूर राहायचं, चांगल्या व्यक्तींच्या सानिध्यात राहायचं. कारण माणूस जिथे जातो तसा घडत असतो. म्हणून चांगल्या लोकांसोबत राहा, चांगल्या लोकांसोबत बसा, बोला, बघा, तुमचे विचार नक्कीच बदलतील. स्वामी भक्तांनो, कधीतरी एकट्यामध्ये वेळ घालवा, कारण जेव्हा माणूस एकटा बसलेला असतो ना तेव्हा त्याच्या मनात सुरू असलेली घालमेल ही परमेश्वरापर्यंत पोहोचत असते. कारण या धावपळीच्या जगामध्ये माणूस 5 मिनटंही स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाही. मात्र जेव्हा माणूस स्वतःसाठी काही क्षण का होईना काढतो आणि शांत ठिकाणी बसतो ना तेव्हा जीवनातील सर्व चक्र एका क्षणामध्ये फिरत असतात आणि परमेश्वराला तुमच्या मनामध्ये नेमकं काय याची जाणीवसुद्धा होत असते. म्हणून शांत ठिकाणी जाऊन फक्त शांत बसा, परमेश्वराचं नाव घ्या. परमेश्वर तुम्हाला सर्व काही देतील, काळजी करू नका. स्वामी भक्तांनो, जेव्हा जीवनामध्ये असे काही क्षण येतात जेव्हा सर्वजण तुमची साथ सोडून जातात, तुम्ही एकटे पडलेला असता, कोणीही तुमच्या मदतीसाठी पुढे येत नाही, तेव्हा परमेश्वर नकळतपणे तुमच्यासाठी कुठल्याही तरी स्वरूपामध्ये मदत पाठवत असतात. मग ती एखाद्या व्यक्तीच्या स्वरूपात असते, एखाद्या वस्तूच्या स्वरूपात असते किंवा पैशाच्या स्वरूपात असते. कुठल्याही स्वरूपात असू द्या, मात्र मदत तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत असते. कारण परमेश्वराला मनापासून हाक मारलेला भक्त कधीच रिकाम्या हाताने परत जात नाही. स्वामी भक्तांनो, जिथे प्रामाणिकपणा आहे, जिथे खरेपणा आहे, जिथे सत्यता आहे ना तिथं कधीच माणूस हरत नसतो. कारण परमेश्वर माणसाला हरूच देत नाही. आणि हे सर्व काही परमेश्वराचं रचलेलंच सर्व योजना आहे, परमेश्वराने रचलेलाच खेळ आहे. आणि या योजनेमध्ये आपण फक्त एक पात्र आहोत आणि आपलं कार्य आपण करत आहोत. म्हणून स्वामी भक्तांनो, परमेश्वराने दिलेल्या या सुंदर जीवनामध्ये फक्त सुंदर कामं करा. कधी कोणाचं वाईट करू नका, कधी कोणाचे शाप घेऊ नका. जे काही करायचं ते परमेश्वराला नमस्कार करून करा. बघा, तुम्हाला जीवनामध्ये यश नक्कीच मिळेल. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आजपर्यंत कोणीही मागे राहिला नाही आणि इथून पुढेही कोणी मागं राहणार नाही. स्वामींचा जो भक्त आहे तो नक्कीच यशस्वी होत असतो. प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक ध्येयामध्ये त्याला यश मिळतच असतं. म्हणून तुम्हीही स्वामींचे भक्त आहात, आपणही सर्व स्वामींचे भक्त आहोत. आणि स्वामी भक्तांनो,
आपण स्वामींचे भक्त आहोत म्हणजे आपण कधी मागे पडणार नाही हा विश्वास मनामध्ये ठेवून रोज चांगलं कार्य करत राहायचं आणि मनामध्ये फक्त सकारात्मक ऊर्जा ठेवायची. जीवनामध्ये जे शक्य नाही ते सुद्धा शक्य करून स्वामी दाखवतील. स्वामी भक्तांनो, आजचा हा सुंदर स्वामींचा संदेश तुमच्या मनापर्यंत नक्कीच पोचला असेल. हा संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि स्वामी भक्तांनो, असेच स्वामींचे दररोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या भक्तिमय चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.